आज 14 सप्टेंबर 2020 वेतन अनुदानाकरिता उपसमिती का गठीत करण्यात आलेली आहे? हा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. याविषयी वारंवार विचारणा होत आहे. निर्णय करा, भेट नको, अनुदान मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, असं स्वतः खैरे सर यांनी जेव्हा विविध माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे. पायदिंडी जी आहे ती CST पासून सुरू करण्यात आलेली होती. परंतु या पायदिंडीला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आलेला होता आणि त्यानंतर जे शिक्षक होते, या शिक्षकांना पायदिंडीमधील शिक्षकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली होती, की आपण जे काही आपले प्रश्न आहे त्या संदर्भात आपली जी बैठक आहे ती बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासोबत करून दिली जाईल. परंतु त्याविषयी बोलताना खैरे सरांनी देखील सांगितलं, की याआधी देखील अनेकदा बैठकी झालेल्या आहे, परंतु निर्णय मात्र होत नाही. त्याकरिता आम्हाला न्याय मिळण्याकरिता आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने हे आंदोलन जे आहे अहिंसेच्या मार्गाने पायदिंडी करत आहोत आणि तुम्ही जर आम्हाला इथे जरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं तरी देखील आम्ही याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू करू. तर या पद्धतीने पायदिंडी जी आहे मुंबईमधील जी माहिती नवयुग शिक्षक क्रांती संघटना यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांकरिता देण्यात आलेली आहे. जोपर्यंत अनुदान मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा देखील पण आता शिक्षक संघटनेच्या जे काही पदाधिकारी आहे यांनी बांधलेला आहे आणि त्याचसोबत महाराष्ट्रातून जे शिक्षक आहे ते मुंबईकडे जाण्यासाठी रवाना होत आहे. याचसोबत निर्णय करा लवकरात लवकर, भेट नको, पायदिंडी जी आहे ती CST पासून सुरू करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता कधी निर्णय होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. उपसमिती वेतन अनुदान लांबणीवर टाकण्यासाठी आहे का? हा देखील प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांना आता उपस्थित झालेला आहे. सर्वसामान्य शिक्षक आणि त्याचसोबत विविध शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या मंत्री महोदयांना भेटत असतात, तर त्यावेळेस हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे का उपसमिती का आपण निर्माण करत आहे? कारण याआधी सर्व जे काही तपासण्या आहे त्या झालेल्या आहे. उच्च माध्यमिकचं सर्व जे आहे ते अर्थ खात्याकडून तपासणी झालेली आहे आणि उच्च माध्यमिकला मंत्रिमंडळाची देखील गरज नाही आहे. उच्च माध्यमिकला 20% अनुदान अजून शिक्षकांच्या खात्यावर जमा झालेलं नाही आहे. किमान त्यांना तरी हा वेतन अनुदान लवकरात लवकर द्यावं अशी देखील मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. त्याचसोबत जो पुढचा टप्पा आहे अनुदानाचा 40% तो देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता जी काही उपसमिती, आता ही उपसमिती सर्वांनाच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्वांनाच अडथळा निर्माण होते की काय असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रचलितनुसार वेतन अनुदान आम्ही देणार आहोत असं सांगितलं जात आहे, परंतु शिक्षकांकडून ही देखील मागणी होत आहे का ज्या शिक्षकांना अजून ₹1 सुद्धा अनुदान मिळालेलं नाही आहे, पहिली त्या अनुदान जे आहे ते अनुदान शिक्षकांच्या खात्यावरती द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रचलितनुसार अनुदान द्यायचं आहे, ते अनुदान जे आहे ते आपण देऊ शकतात. तर त्याकरिता विनाकारण वेळ जो आहे तो खर्ची आपण घालवू नका, असं देखील आवाहन शिक्षकांकडून करण्यात येत आहे. जनसामान्यांची ही भावना झालेली आहे. परंतु आता सरकारमध्ये जे काही माणसं बसलेली आहे, जे मंत्री बसलेले आहेत, त्यांना जनमानसांची जी नस आहे ती ओळखणं काहीच फक्त बोटावर मोजण्याजोगत्या व्यक्तींनाच, माणसांनाच, मंत्री महोदयांनाच ही ओळखता येते. बाकीचे इतर जे व्यक्ती आहे ते आता नेमकी याच्यावरती काय निर्णय घेतात का याच्यामध्ये फक्त आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न हा काही मंत्री महोदयांकडून सुरू आहे का? काही मंत्री महोदयांना वाटतंय वेतन अनुदान द्यायचं आणि काही त्यामध्ये विरोध करताय का? असा देखील प्रश्न जो आहे तो शिक्षकांना पडलेला आहे. त्यामुळे वेतन उपसमिती असेल, रोस्टरचा असेल, त्याचसोबत संस्था चालकांकडून वेतन देण्याचा पत्र असेल, रँडम 10% शाळांची तपासणी असेल, असे नाना पत्र काढून फक्त वेतन अनुदान देण्याकरिता पळ काढला जात आहे का? लांबणीवर हा प्रश्न
नेऊन ठेवला जात आहे का? त्याचसोबत काही जे ठराविक शिक्षक आमदार महोदय आहे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे, की 1 तारखेला वेतन अनुदान मिळणार आहे, 15 तारखेला वेतन अनुदान मिळणार आहे, 30 तारखेला वेतन अनुदान मिळणार आहे, 31 तारखेला वेतन अनुदान मिळणार आहे, 31 तारखेला इतिहास घडणार आहे, 1 महिन्यानंतर वेतन अनुदान मिळणार आहे. तर हा जो घातला जात आहे, तर याच्यामुळं निगेटिव्ह जी आहे ती निगेटिव्हिटी ही तयार होत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर वेतन अनुदान द्यावं असं देखील शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. हे फक्त अशी माहिती देऊन शिक्षकांमध्ये फक्त संभ्रम आपण निर्माण करत आहात का? असं देखील शिक्षकांना फक्त फसवलं जात आहे का? असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडला आहे. एस-टी बस कर्मचाऱ्यांना पगार मिळतोय त्याच्याकरिता आधी देखील आर्थिक तरतूद झालेली आहे आणि आज देखील या खात्याचे जे काही मंत्री आहेत त्यांनी सांगितलंय का माझ्या खात्यातील जे काही कर्मचारी आहेत त्यांना वेतन अनुदान जे आहे ते अनुदान मिळण्याकरिता मी प्रयत्न करत आहे आणि ते लवकरात लवकर मिळेल असं देखील या खात्यातील मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. मग शिक्षकांवरतीच का असा अन्याय होत आहे? 20 वर्षापासून का शिक्षकांना न्याय मिळत नाही? 20 वर्षापासूनच का शिक्षण खात्यावरतीच कुऱ्हाड जी आहे ती पडली जाते? कोणतंही पाऊस जास्त झाला, अतिवृष्टीमुळे शिक्षकांना वेतन अनुदान मिळत नाही. पाऊस कमी झाला, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असलं आणि त्याच्यामुळं दुष्काळ पडला, की शिक्षकांना वेतन अनुदानापासून परत वंचित ठेवलं जातं. काही महामारी आल्यानंतर खर्च वाढतो. त्याचं कारण दिलं जातं, की ही महामारी आलेली आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला वेतन अनुदान दिलं असतं. त्याचसोबत विविध जे काही मोर्चे काढले जातात, या मोर्चाचं कारण देऊन सुद्धा शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवलं जातं. त्याच्यामुळे असे नाना कारणं काढून हे शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवलं जातं. एकदाच आम्ही अनुदान देण्याकरिता सक्षम नाही आहे, असं जर शिक्षकांना सांगितलं, तर शिक्षक जे आहे ते शाळेमध्ये शिकवायचं सोडून इतर दुसरं काहीतरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता दुसरा मार्ग जो आहे तो तरी स्वीकारतील. असा प्रश्न आता महाराष्ट्रातील शिक्षकांची ही दयनीय अवस्था शिक्षकांची झालेली आहे. परंतु या शासनामध्ये जे काही शिक्षकांविषयी किती कळवळा आहे, हा देखील पाहायला मिळत आहे. काही आमदार महोदय किंवा काही मंत्रिमंडळातील जे महोदय आहेत, ते मात्र सांगतात की शिक्षकांची किती हाल आहे, किती अपेष्टा आहे, हे आम्ही समजू शकतो. परंतु काही जे आमदार महोदय आहे, काही मंत्री महोदय आहे, यांना मात्र कुणीतरी चुकीची माहिती देतं आणि त्याच्यामुळं हा निर्णय जो आहे तो लांबणीवर पडला जात आहे. त्याच्यामुळं या सरकारमधील, या शासनामधील जे 3 घटक आहेत, ते एकमेकाकडं फक्त आता बोट दाखवत आहे. मग त्याच्यामुळं असाच सुद्धा प्रश्न पडतोय का खात्याला निधी मिळत नाही का? का इतर खात्यांना निधी मिळतो. इतर खात्याला मग एस-टी खातं असेल, एस-टीचं जे काही कुणाकडे खातं असेल त्यांना निधी मिळतो, त्यांचा पगार होतो. मग शिक्षण खात्याला निधी देताना का डावललं जात आहे? असा प्रश्नसुद्धा सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये आता उपस्थित होत आहे. आणि असं जर कुणी काही करत असेल, तर मात्र शिक्षण मंत्र्यांनी देखील यामध्ये आक्रमक झालं पाहिजे. याविषयी याआधी देखील काही ज्या संघटना आहेत त्यांनी शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदनं दिलेली होती आणि त्यामध्ये ही मागणीसुद्धा केलेली होती, की जर या पद्धतीने शिक्षकांना न्याय देण्यापासून जर कुणी निधी देण्यासंदर्भात कुणी जर आडकाठी निर्माण करत असेल, तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आंदोलनाला बसावं. तर शिक्षण मंत्री जर आंदोलनाला बसले, तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आपल्यासोबत आहे. जनमानसांची जी भावना आहे ती आपल्यासोबत राहील. त्याच्यामुळे असं देखील जो कल आहे, जनसामान्यांची भावना जी आहे ती आता समोर येत आहे. शिक्षकांचं जे खच्चीकरण झालेलं आहे, शिक्षकांचा आता उद्रेक होऊ शकतो. आपण शिक्षकांचा पेशन्स जास्त पाहू नका. त्याचा मोठा उद्रेक होऊन काही विपरीत परिस्थिती देखील भविष्यामध्ये ओढवली जाऊ शकते. ही वारंवार सूचना ज्या आहे ते निवेदन देत असताना शिक्षक जे आहे विविध मंत्री, जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे यांना वारंवार सांगत आहे. परंतु अजून देखील त्यामध्ये कुठलीही सुधारणा मात्र झालेली पाहायला मिळत नाही. ही खेदाची बाब आहे.
वारंवार पुन्हा आंदोलनं केली जातात, पुन्हा आश्वासनं दिली जातात. असे किती दिवस शिक्षकांवरती अन्याय, अत्याचार करणार आहे? आत्तापर्यंत 20 वर्षामध्ये असंख्य सरकार आले, शिक्षकांवरती अन्याय केले, अत्याचार केले, लाठीहल्ले केले आणि शेवट त्यांना घरी बसावं लागलं. असे शिक्षकांवरती हल्ले आणि अत्याचार करणाऱ्या सरकारची स्थिती आत्तापर्यंत झालेली आहे. मीपणा किंवा दंभ ज्यांच्याकडं आहे, तर त्यांना आत्तापर्यंत घरी बसावं लागलेलं आहे. शिक्षकांवरती ज्यांनी अत्याचार केला आणि खोटी आश्वासनं दिलेली आहे, तीच परिस्थिती आता शिक्षकांना पाहायला मिळत आहे. विविध कारणं दिली जातात, की जो महसूल आहे तो जमा होत नाही आहे. याआधी एवढा महसूल जमा होत होता, आता एवढा महसूल जमा होत नाही आहे. तुम्ही येऊन पाहू शकता. असं देखील सांगितलं जात आहे. आता शिक्षकांना देखील समजतंय, की किती दिवसापासून अनलॉक आहे. सर्व दुकानं उघडे आहेत. किती महसूल, सर्व रोड सुरू आहे, वाहनं सुरू आहे, टोलनाके सुरू आहे किंवा इतर जे दुकानं आहेत, ते दुकानांमधून मिळणारा किती महसूल जो आहे तो गोळा होत असेल, याची देखील त्याचसोबत ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, बँका आहे, यांच्याकडून देखील या विपरीत मध्ये मदत करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या खात्यावरती आणि तरी देखील जर आर्थिक परिस्थितीचं कारण काढून जर शिक्षकांना न्याय मिळवून देत नसेल काही व्यक्ती या श याच्यामधील तर निश्चित एक खेदाची बाब आहे. तर निवेदन देताना देखील ह्या ज्या गोष्टी आहेत ते काही जे मंत्री महोदय आहे ते सांगतात की आमचा याला विरोध नाही, परंतु काही मंत्री महोदयांचा याला विरोध आहे. त्यामुळे आता एकमेकाकडे बोटं जे आहे ते मात्र दाखवले जात आहेत. त्याच्यामध्ये शिक्षक भरडला जात आहे. तर अशा पद्धतीने सर्व परिस्थिती आहे. लवकरात लवकर वेतन अनुदान द्या आणि शिक्षकांवरील अन्याय, अत्याचार थांबवा. ही मागणी जी आहे ती शिक्षकांकडून करण्यात येत आहे. कोणावरतीही व्यक्तिदोष नाही आहे. लवकरात लवकर आपण पगार शिक्षकांच्या खात्यावरती सुरू करा. यापेक्षा शिक्षकांची कुठलीही अपेक्षा नाही आहे.